यानंतर महत्त्वाची बातमी आहे। जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी समाजाचा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग जो आहे तो रोखलेला आहे। ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। गेल्या 7 दिवसापासून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे। जालन्यातल्या वडीगोद्रीत ओबीसी समाज जो आहे तो रास्ता रोको आंदोलन करतोय। आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग रोखलाय। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे, मात्र त्यांची प्रकृती खालावलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी सुधाकर। सुधाकर, काय सांगाल? एकंदरीतच 7वा दिवस आहे, 7 दिवसापासून उपोषण सुरू आहे, पण वडीगोद्रीत आता आंदोलक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेत। निश्चितच भाग्यश्री, आपण जर पाहिलं तर वडीगोद्री येथे धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी टायर जाळत ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या ठिकाणी टायर जाळला आणि सरकारचा निषेध केला आहे। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे पोलिसांनी वेळीच दखल घेऊन या ठिकाणी कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती करून या ठिकाणावरून कार्यकर्त्यांना आता आंदोलन स्थळी नेलं जात आहे। काल देखील या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक होऊन टायर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती जी आहे ती खालवत आहे, त्यामुळे हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते, दादा रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, काय तुमची मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे की शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि हाके सर असतील किंवा वाघमारे सर असतील, या 7 दिवस झाले यांचं उपोषण चालू आहे आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे। आणि 2 दिवसात जर निर्णय नाही घेतला सरकारने ना, आम्ही आणि याला कारणीभूत शासन राहील। पण पुढची भूमिका काय राहणार आहे तुमचं जर हाके साहेबांचं उपोषण सोडलं नाही? साहेबांच्या उपोषणाला जर शासनाने जर लवकर नाही निर्णय घेतला तर आम्ही त्वरित रस्ता बंद करू आणि प्रत्येक गावागावात तहसीलला निवेदन देऊ आणि प्रत्येक गावानं गाव बंद करू, अख्खा महाराष्ट्र बंद करू। शासनाला विनंती आहे, शासनाने याला विनंती आहे की शासनाने याचा त्वरित तोडगा काढावा। शासन शासनाने यावर तोडगा काढावा, नाहीतर राज्यभर आंदोलन या ठिकाणी छेडण्याचा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला आहे। आताच बातमी आलेली आहे की नवनाथ वाघमारे यांनी पाणी घेतलंय, त्यांची प्रकृती खालावली आहे पण त्यांनी पाणी घेतलंय, तर त्याबद्दल आंदोलकांना काही माहिती आहे का किंवा आंदोलकांनी त्यांची भेट घेतलेली आहे का? दोन्ही समाजाला घोळत ठेवतोय। निश्चितच भाग्यश्री, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलकांच्या आग्रह खातीर आणि नवनाथ वाघमारे यांच्या मुलीने आग्रह केल्याच्या नंतर नवनाथ वाघमारे यांनी पाणी घेतलंय, मात्र त्यांची प्रकृती जी आहे ती खालवत आहे आणि शासन कुठेतरी दखल घेत नाहीये, त्यामुळे जे आहे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। काय तुमची भावना आहे दादा, तुम्ही आता आंदोलन करताय? सर, 7 दिवस झाले लक्ष्मण हाके आणि वाघमारे सरांनी उपोषण केलंय, त्याच्यावर सरकारचं कोणतंही शिष्टमंडळ सरकारच्या वतीनं काही त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी लेखी निवेदनासाठी सरकार जागा होत नाही। आणि जर या 2 दिवसात सरकारने निर्णय नाही घेतला आणि ओबीसी समाजाचा अंतच पाय घेतला तर याला रस्त्यावर ज्यावेळेस समाज उतरेल त्यावेळेस याला पूर्ण राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जबाबदारी राहील। निश्चितच भाग्यश्री, आपण जर पाहिलं तर याला सर्व राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार राहील, असं देखील इशारा आंदोलकांनी दिला। अगदी खरंय। धन्यवाद सुधाकर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।